स्टुडंट्स, वेलकम टू सायन्स क्लासेस. आजच्या लेक्चरमध्ये आपण सायन्स अँड टेक्नॉलॉजी 10वी पार्ट 1 यामधला पहिल्या चॅप्टरमधला ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी किंवा अर्थ्स ग्रॅव्हिटेशनल ॲक्सेलरेशन हा पेज नंबर 8 वरचा टॉपिक बघतो आहोत. या टॉपिकमध्ये बघा, हा टॉपिक समजण्यासाठी आपण एक एक्झाम्पल घेऊ. बघा, इमॅजिन की एक बॉल जो आहे तो आपण वरती अपवर्ड किंवा वरती फेकलेला आहे. बघा, समजा आपण असा ह्या पोझिशनला असलेला बॉल आपण असा वरती फेकला. आपण जेव्हा बॉल वरती फेकतो तेव्हा त्याच्यावरती जो फोर्स ॲक्ट होतो त्या फोर्समुळे सुरुवातीला त्याची व्हेलॉसिटी काय होते, कमी होते, डिक्रीज होते. म्हणजे त्याची व्हेलॉसिटी हळूहळू डिक्रीज व्हायला सुरुवात होते आणि ॲट अ सर्टन पॉईंट, एका निश्चित अशा पॉईंटपाशी ही जी व्हेलॉसिटी आहे ही 0 होते. या ठिकाणी व्हेलॉसिटी 0 झाली की बॉल थांबतो, अगदी फॉर अ फ्रॅक्शन ऑफ सेकंड्स, एखाद्या सेकंदाच्या काही भागा इतका, आणि तो परत खाली यायला सुरुवात होते. ह्या वेळेस मात्र जर आपण त्याची व्हेलॉसिटी बघितली तर व्हेलॉसिटी इन्क्रीजेस. म्हणजे बघा, जेव्हा आपण बॉलवर फेकतो तेव्हा 3 गोष्टी होतात. व्हेलॉसिटी डिक्रीज होते सुरुवातीला, मग ती एकदम 0 होते आणि त्यानंतर ती वाढायला सुरुवात होते. म्हणजेच न्यूटनचा जो दुसरा लॉ आहे मोशनचा, त्या लॉनुसार जेव्हा वस्तूवरती फोर्स अप्लाय केला जातो तो फोर्स वस्तूमध्ये ॲक्सेलरेशन निर्माण करतो. व्हॉट इज मीन बाय ॲक्सेलरेशन? तर आपल्याला ॲक्सेलरेशन ही टर्म माहीत आहे. ॲक्सेलरेशन म्हणजे थोडक्यात काय? ॲक्सेलरेशन इज इक्वल टू चेंज इन व्हेलॉसिटी. जनरल डेफिनेशन. मग ॲक्सेलरेशन म्हणजे जर चेंज इन व्हेलॉसिटी असेल तर इथे बघा की व्हेलॉसिटी कमी होते, मग 0 होते आणि परत वाढते, म्हणजे व्हेलॉसिटीमध्ये बदल होतोय. आता हा बदल का होतोय? तर हा बदल अर्थच्या ग्रॅव्हिटेशनल फोर्समुळे किंवा अर्थच्या ग्रॅव्हिटीमुळे होतोय. म्हणजे धिस ॲक्सेलरेशन इन अ बॉडी फॉलिंग फ्रीली, एखादी वरून पडणाऱ्या कुठल्याही वस्तूमध्ये जे ॲक्सेलरेशन निर्माण होतं ते कुणामुळे निर्माण होतं? तर अर्थच्या ग्रॅव्हिटेशनल फोर्समुळे किंवा ग्रॅव्हिटीमुळे. आणि म्हणून या ॲक्सेलरेशनला काय म्हणतात? अर्थ्स ग्रॅव्हिटेशनल ॲक्सेलरेशन, थोडक्यात ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. सो द फोर्स ऑफ ग्रॅव्हिटी, बघा मग आपण डेफिनेशन काय लिहिणार की फोर्स ऑफ ग्रॅव्हिटी प्रोड्युसेस ॲक्सेलरेशन इन ऑल freely falling objects. Freely falling objects. This is called acceleration due to gravity. काय म्हणतात त्याला? ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी, अँड इट इज डिनोटेड बाय स्मॉल जी. तो स्मॉल जी या अक्षराने डिनोट केला जातो. कॅपिटल जी आणि स्मॉल जी मध्ये फरक आहे. कॅपिटल जी इज अ युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट आणि स्मॉल जी म्हणजे काय? ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. आता ही एक व्हेक्टर क्वांटिटी आहे. बघा, धिस इज अ व्हेक्टर क्वांटिटी. व्हेक्टर क्वांटिटी म्हणजे काय? तर ज्या क्वांटिटीजला मॅग्निट्यूड पण लागतं आणि डायरेक्शन पण लागतं. इथे डायरेक्शन लागतं. कुठे याची डायरेक्शन? तर खालच्या साईडला. इट इज इन डाऊनवर्ड डायरेक्शन. व्हाय इन डाऊनवर्ड डायरेक्शन? बिकॉज द ग्रॅव्हिटेशनल फोर्स पुल एनी ऑब्जेक्ट टुवर्ड्स इट्स सेंटर. अर्थ जी आहे ती प्रत्येक वस्तूला स्वतःच्या सेंटरकडे ओढतं. म्हणून वेक्टर क्वांटिटी असल्यामुळे, आणि डायरेक्शन कशी आहे? इट इज इन डाऊनवर्ड डायरेक्शन. ओके, तुम्हाला डेफिनेशन लिहायची असेल तर तुम्ही याचा स्क्रीनशॉट काढा. आपण आता पुढचा टॉपिक बघू. तर
तुम्हाला थिंक अबाउट इट या टॉपिक खाली 2 प्रश्न दिलेले आहेत. पहिला प्रश्न बघा काय, व्हॉट वुड हॅपन इफ देअर वेअर नो ग्रॅव्हिटी. जर ग्रॅव्हिटीच नसेल, अर्थची ग्रॅव्हिटी शून्य झाली तर काय होईल. मग आता आपण याचा आन्सर बघा. काय प्रश्न आहे, नो ग्रॅव्हिटी. जर ग्रॅव्हिटीच नसेल तर काय होईल. तर आपण ह्या आन्सरचे काही पॉईंट्स बघू आणि त्या पॉईंटनुसार तुम्ही ते लिहू शकतात. समजा जर ग्रॅव्हिटीच नसेल तर पहिल्यांदा जेवढ्या वस्तू पृथ्वीच्या सरफेसवर आहे त्या फ्लोट व्हायला सुरुवात होईल. म्हणजे काय लिहिणार आपण, ऑल ऑब्जेक्ट्स स्टार्ट फ्लोटिंग. सर्व ऑब्जेक्ट्स काय होतील, ते फ्लोट व्हायला सुरुवात होतील. मग इव्हन पाणी सुद्धा फ्लोट व्हायला सुरुवात होईल, बिल्डिंग्स फ्लोट व्हायला सुरुवात होईल, कारण कुठलीही वस्तू पृथ्वीच्या सरफेसला अटॅच राहू शकत नाही. आता दुसरं मग अजून काय होऊ शकतं, तर दुसऱ्यांदा महत्वाचं की जे मून जो आहे तो पृथ्वीच्या ग्रॅव्हिटेशनमुळे आहे, तो मून विल कोलाइड ऑन द अर्थ. जो मून आहे तो अर्थवरती काय होईल, कोलाइड होईल. त्याच्यानंतर काय होईल, अर्थ स्टॉप रोटेटिंग. बघा, मून चंद्र पृथ्वीवरती येऊन आदळेल, पृथ्वी फिरायचीच थांबेल, कारण सनचं पण ग्रॅव्हिटेशन राहणार नाही. म्हणजे ग्रॅव्हिटी 0 झाली तर हे सगळं तर होईलच. ॲटमॉस्फिअर सुद्धा राहणार नाही, म्हणजे देअर विल बी नो ॲटमॉस्फिअर. म्हणजे ॲटमॉस्फिअर पण राहणार नाही. आणि सगळ्यात महत्त्वाचं की प्लॅनेट्स जे फिरताय, एका स्पेसिफिक ऑर्बिटमध्ये प्लॅनेट फिरत असतात. हे जे ऑर्बिट आहे हे ऑर्बिटच राहणार नाही, कारण त्यांना जो फोर्स आहे ग्रॅव्हिटीचा तो शून्य होईल. आणि थोडक्यात पृथ्वीवरती सगळीकडे गोंधळ निर्माण होईल किंवा काही राहणारच नाही. मग नो लाईफ रिमेन्स. आणि एक महत्त्वाचे आपण कल्पना करू शकतो की आपल्याला वेटलेसनेस ही कंडिशन अस्तित्वात होईल. वेटलेसनेस होईल म्हणजे पृथ्वीवरती कुठल्याही वस्तूला वजनच राहणार नाही. जे आपण वजन एक्सपिरियन्स करतो आहोत सध्या स्वतःचं, आता आपण पुढे बघू की वजन आणि आपल्याला मास आणि वेट मधला पण टॉपिक आहे, पण वेटलेसनेस जी कंडिशन असते, आपल्याला आपलं स्वतःचं वजन जाणवणार नाही. म्हणजे जर ग्रॅव्हिटी नसेल तर ह्या सगळ्या गोष्टी होऊ शकतात. तिथे अजून एक प्रश्न आहे बघा. काय प्रश्न आहे तो बघू, वाचा तुम्ही पण. व्हॉट वुड हॅपन इफ द व्हॅल्यू ऑफ जी वॉज ट्वाइस ॲज लार्ज. म्हणजे जी बिकम्स 2g. जर जी ची व्हॅल्यू 2g झाली, डबल झाली तर काय होईल. तर आता आपल्याला काय होईल ते बघू. जी कुठे लागतो आपल्याला, तर ग्रॅव्हिटेशनल फोर्समुळे. मग फोर्सचा फॉर्म्युला काय, ग्रॅव्हिटेशनल फोर्सचा जी कॅपिटल M स्मॉल m अपॉन, आपण इथे आर घेऊ. आर स्टँड्स फॉर हिअर रेडियस ऑफ द अर्थ. आपण डिस्टन्स आणि डी घेतला तरी चालतो. पण इथे बघा, मग आता एफ इज इक्वल टू जी ची व्हॅल्यू काय झाली, 2g m1 m2 अपॉन आर स्क्वेअर. मग आता ही जी व्हॅल्यू आहे ही तर ओरिजिनल आहे, म्हणजे एफ इज इक्वल टू 2 इंटू ओरिजिनल फोर्स. म्हणजे समजा हा एफ न्यू असेल, नवीन फोर्स असेल, तर मग 2 होईल. म्हणजे फोर्स विल बिकम्स ट्वाइस. फोर्स विल बिकम्स डबल. मग आता याचा अजून एक प्रॉब्लेम काय क्रिएट होईल बघा. तर आपल्याला चालायला खूप त्रास होईल. आपल्या डे टू डे ॲक्टिव्हिटीज आहे, वॉकिंग, जम्पिंग, इव्हन ड्रायव्हिंग वगैरे सगळ्या ॲक्टिव्हिटीज आपल्याला खूप हार्ड होतील, कारण आपल्यावरचं ग्रॅव्हिटेशनलचा जो फोर्स आहे तो पण डबल होईल. म्हणजे सर्व डेली ॲक्टिव्हिटीजलाच काय होईल, आपल्याला त्रास होईल. मग आता आपल्याला हा पण प्रश्न कळालेला असेल. तुम्ही याचे आन्सर्स तुम्हाला वाटत असेल त्याचा स्क्रीनशॉट घ्या. आपण पुढचा टॉपिक बघू. तर आता व्हॅल्यू ऑफ जी ऑन द सरफेस ऑफ द अर्थ, म्हणजे पृथ्वीच्या सरफेसवर जी ची व्हॅल्यू आहे. आता जी आपल्याला माहिती आहे ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी, ती आता आपण कॅल्क्युलेट करू. आता त्यासाठी बघा आपण वापरणार आहोत, समजा सपोज m is the mass of object. m is mass of object. r is the distance from
सेंटर ऑफ द अर्थ. आता हे जे दोन टॉपिक आहे आणि एम हा एक टॉपिक आपण घेणार. एम इज मास ऑफ ऑब्जेक्ट. एम इज मास ऑफ द अर्थ. कॅपिटल एम घेणार आहे आपण अर्थच्या माससाठी. तर मग आता आपण तीन गोष्टी बघितल्या बघा. मास ऑफ द ऑब्जेक्ट, सेंटर ऑफ द अर्थ पासून ऑब्जेक्टचा अंतर, आणि एम कॅपिटल एम इज द मास ऑफ अर्थ. तर आपण काय घेणार आहे आता. सो अकॉर्डिंग टू Newton's universal law of gravitation. According to Newton's universal law of gravitation, आपण काय फॉर्म्युला लिहितो लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन नुसार. फोर्स इज इक्वल टू जी कॅपिटल एम स्मॉल एम अपॉन आर स्क्वेअर. Capital G is the universal acceleration gravitational constant, m is mass of the earth, m is the mass of an object, and r is the distance of the object from the center. आपण याला इक्वेशन समजा फर्स्ट घेऊ. तर आपल्याला अजून एक इक्वेशन माहिती असतं फोर्सचं, की फोर्सचा फॉर्म्युला आहे फोर्स इज इक्वल टू मास इंटू ॲक्सेलरेशन. मग आता इथे आपण ॲक्सेलरेशन तर तेच घेणार आहे जे आपल्याला इथे दिलेलं आहे, ते म्हणजे ग्रॅव्हिटेशनल ॲक्सेलरेशन. मग एफ इज इक्वल टू एम जी. दिस इज द इक्वेशन सेकंड. आपण फर्स्ट आणि सेकंड इक्वेशन काय करतोय, कम्पेअर करतोय. मग कम्पेअर केल्यावर आपण काय लिहू शकतो, एम जी इज इक्वल टू जी कॅपिटल एम स्मॉल एम अपॉन आर स्क्वेअर. आता इथे सेम साईडला एम ही एम आहे म्हणून आपण एम काय करू शकतो, कट करू शकतो. मग आपल्याकडे जीची काय मिळालं, आपल्याला फॉर्म्युला मिळाला. काय फॉर्म्युला मिळाला आपल्याला जीचा बघा. जी इज इक्वल टू जी एम अपॉन आर स्क्वेअर. आता कुठल्याही ऑब्जेक्टचं जे सरासरी किंवा जे साधारण अंतर असतं सरफेसपासून ते आणि अर्थची जी रेडियस आहे जी साधारण 6400 किलोमीटर आहे, 6400 किलोमीटर, आणि साधारण जो सरफेस एरिया असेल 1 किलोमीटर 2 किलोमीटर 5 किलोमीटर त्यामध्ये काही फारसा डिफरन्स होत नाही. म्हणून इथे जो आर आहे तो कॅपिटल आर घेतात. सो आर where r is radius of the earth. r काय घेणार आहे आपण, radius of the earth. आणि म्हणून कारण r ची जी व्हॅल्यू असेल हाईट ती नेग्लिजिबल असणार म्हणून आपण g काय लिहिणार, g इज इक्वल टू जी एम अपॉन आर स्क्वेअर. दिस इज द फॉर्म्युला फॉर ग्रॅव्हिटेशनल ॲक्सेलरेशन और ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. आता ह्या फॉर्म्युल्यामध्ये आपण किमती पण टाकू, पण त्याच्या आधी आपण काहीतरी ज्या बेसिक गोष्टी आहेत त्या समजून घेऊ. काय गोष्टी आहेत त्या समजून घेऊ. बघा जीची व्हॅल्यू इथे तीनच गोष्टींवर अवलंबून आहे. फर्स्ट कॅपिटल जी जो कॉन्स्टंट आहे, एम मास ऑफ द अर्थ, आणि आर रेडियस ऑफ द अर्थ. कुठल्याही प्रकारे ही व्हॅल्यू ऑब्जेक्टच्या मासवर अवलंबून नाही. दिस व्हॅल्यू डज नॉट डिपेंड्स ऑन मास ऑफ द ऑब्जेक्ट. सो ॲट एनी गिवन प्लेस कुठल्याही एका डिस्टिंक्ट अशा जागेवरून जर दोन वस्तू खाली फेकल्या एकाच वेळेस तर त्यांच्यामध्ये निर्माण होणारं ग्रॅव्हिटेशनल ॲक्सेलरेशन किंवा जे ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी आहे ते स्थिर असणार आहे. म्हणजे जीची किंमत एकाच उंचीवरून फेकलेल्या कुठल्याही 2, 3, 10, 50 वस्तूंसाठी स्थिर राहणार. हे लक्षात ठेवा. का स्थिर राहणार हे पण आपल्याला समजलं पाहिजे. बिकॉज इट डज नॉट डिपेंड ऑन द मास ऑफ ऑब्जेक्ट. ओके. मग आता ह्या तीन गोष्टी फिक्स असल्यामुळे आपण काय लिहिणार आहे, नो डिपेंडन्स ऑन मास, नो डिपेंडन्स ऑन मास ऑफ द ऑब्जेक्ट and therefore G remains same for objects at same height. ओके. मग आता आपण याचा स्क्रीनशॉट, तुम्ही ह्याचा स्क्रीनशॉट घ्या. आपण याचा आता इक्वेशन लास्ट टॉपिक बघू. ओके. आता आपण जीची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करू. जीचा फॉर्म्युला तर काढला आपण. काय फॉर्म्युला आहे,
GM/R². मग आता आपण ह्या व्हॅल्यू याच्यामध्ये आपण किमती टाकू. कशाची किमती टाकायच्या? तर जीची किंमत आपल्याला माहिती. काय किंमत आहे जीची? 6.67 इंटू 10⁻⁻11 न्यूटन मीटर स्क्वेअर पर किलोग्रॅम स्क्वेअर. आपण युनिट लिहित नाही कॅल्क्युलेशन्सला. आणि मास काय अर्थचं? 6 इंटू 10⁻24 किलोग्रॅम. रेडियस काय अर्थची? 6.4 इंटू 10⁻6 मीटर आणि इथे आहे स्क्वेअर. मग आता आपण याच्या व्हॅल्यू हे अरेंज करून घेऊ. जी इज इक्वल टू बघा 6.67 इंटू 6 इंटू 10⁻24 हे 24 आणि 11 यांचं आपण सबट्रॅक्शन करतो. अपॉन 6.4 इंटू 6.4 इंटू 10⁻12 6 आणि 2 यांचा गुणाकार करा. 6 दुने 12. आता आपण हे पॉईंट्स पण काढून घेऊ आणि या दोघांचा वजाबाकी करू. बघा जी इथे पॉईंट नंतर बघा 2 जागा आहेत, 1 आणि 2 डेसिमल फ्रॅक्शन नंतर पॉईंट आहे, म्हणून आपण 667 लिहिल्यानंतर खाली इथे 100 लिहू. इंटू हा 6 तसाच राहील. आता हे 64 लिहू इथे, हे पण इथे 64 लिहू. आता हे दोन्ही 64 लिहिल्यामुळे काय झालं? पॉईंट नंतर 1 0 10, हा 1 0 10 10 10 100 10 गुणिले 10 आपण वरती 100 लिहिली. इथे किती उरतील? 24 मधून 11 गेले 10⁻13 13 आणि इथे गुणिले 10चा 12वा घात. 100 कॅन्सल होतील. मग आपल्याकडे जी काय उडेल बघा 667 इंटू 6 अपॉन 64 इंटू 64 इंटू 10⁻13 -12. हे 13 आणि 12 यांची काय केली? वजाबाकी. जी इज इक्वल टू 667 इंटू 60 अपॉन 64 इंटू 64. आता हे आपलं फायनल आपल्याला याचं कॅल्क्युलेशन करायचं आहे. कॅल्क्युलेशन सोपं आहे. तुम्ही 64 आणि 64चा गुणाकार करू शकतात आणि याने वरच्या गुणाकाराला भाग द्यायचा. पण आपण इतकं कॉम्प्लिकेटेड परीक्षेत नाही करत, म्हणून आपण 64ने याला भाग देऊ, 64ने 60ला भाग देऊ. आपण आधी भागाकार करू आणि मग व्हॅल्यू टाकू. बघा आधी भागाकार इथे करून घेऊ. फर्स्ट काय 64ने 667ला 667ला आपण डिवाइड करतो. 64 एक 64, 6तून 4 गेले 2 0 आणि 7 वरती 0. आता 27 खाली घेतला बघा 7. 64 पेक्षा 27 लहान आहेत म्हणून इथे आपण 0 घेऊ. 10 झाले. आता भाग जाणार नाही अजून पण, म्हणून इथे पॉईंट घेऊ 270. साधारणपणे 6 चोक 24 म्हणून साधारण 64 आणि 4 करून बघू आपण. बघा 4 चोक 16, 6 चोक 24 आणि 25 256. इथे 4 लिहा. 10तून 6 गेले 4, इथे 6, 6तून 5 गेला 1 0 140. साधारण 64 दुने 128 होणारच. 128. ओके. आता याच्या पुढे काय आपण करणार नाही. आपल्याला 2 डेसिमल फ्रॅक्शन पर्यंत पुरेसं असतं. मग आपण जीची व्हॅल्यूसाठी पहिली किंमत टाकून घेऊ. काय आली आहे? 10.42 इंटू. आता आपल्याला दुसरं डिव्हिजन करायचं आहे. 60ला 64ने डिवाइड करायचं. आता इथे नीट बघा 60 डिवायडेड बाय 64. साधारण 60 लहानच आहेत म्हणून आपण इथे 0च लिहू. 0 पॉईंट. तर इथे परत पुढचा 0 घेऊ म्हणजे आपल्याला आता पॉईंट नंतर 6 10 600 होता. 10.5 600. मग आता 64 गुणिले 9च करावे लागतील आपल्याला. 9 चोक 36, 5 आले 3, 9 सक 54 आणि 3 57 576. मग आता इथे 10तून 6 गेले 4, 9 उरतील. 9तून 7 गेले 2 0 240. आपण किती लिहिले इथे? 9. मग साधारणपणे बघा 6 चोक 24 मग 3च घ्यायला लागेल. 64 गुणिले 3 4 त्रिक 12चे 2, हातचा आला 1, 6 त्रिक 18 आणि 19 192. 10तून 2 गेले 8, इथे 13 उरतील. 13तून 9 गेले 4 480. किती घेतले आपण इथे? 3. साधारणपणे बघा 6 8 48 मग 7च घ्यावे लागतील. 64 गुणिले 7 7 चोक 28, 7 आले 2, 6 7 42 आणि 2
44, 448 येतात. आपल्याला एवढं पुरेसं आहे. मग आपण काय लिहिणार इथे 0.937. म्हणजे आपण आता इथे बघा, मी हे इथलं रब करते, पण हा भागाकार तुमच्यासाठी राहू देते. तर साधारणपणे जर आपण हा भागाकार केला, आता आपण या दोघांचा गुणाकार आहे, तो गुणाकार आता तुम्ही करून घ्यायचा आहे. आणि गुणाकार केल्यावर जीचा आन्सर काय तर बघा 9.76354. आता ह्या ज्या व्हॅल्यू आहे अप्रॉक्सिमेट, ह्या व्हॅल्यू काढल्या तरी चालतात. आणि इथे आपण जीची व्हॅल्यू काय लिहू शकतो, जी इज इक्वल टू 9.77 मीटर पर सेकंड स्क्वेअर. जीचं युनिट काय, मीटर पर सेकंड स्क्वेअर. ॲक्सेलरेशन असल्यामुळे त्याचं युनिट काय राहील 9.77. म्हणजे आता एवढा टॉपिक जो आहे हा आता आपण संपलेला आहे. पण यामध्ये एक छोटासा बघा कॅन यू टेलचा एक प्रश्न आहे की व्हॉट वुड बी द व्हॅल्यू ऑफ जी ऑन द सरफेस ऑफ द अर्थ इफ इट्स मास वॉज ट्वाइस ॲज लार्ज अँड इट्स रेडियस हाफ ऑफ व्हॉट इट इज नाव. पण त्याच्या अगोदर तुम्हाला हे कॅल्क्युलेशनचा स्क्रीनशॉट घ्यायचा असेल तो स्क्रीनशॉट घ्या. ओके, बघा तर आपल्याला काय काढायची आहे व्हॅल्यू ऑफ जी. आपण हा कॅन यू टेल मधला प्रश्न बघा. व्हॅल्यू ऑफ जी का कधी काढणार आहे आपण, की मास ऑफ द अर्थ बिकम्स ट्वाइस. म्हणजे जे सध्याचं मास आहे तर न्यू मास काय झालं 2m झालं. आणि जी रेडियस आहे ती काय झाली हाफ झाली, म्हणजे निम्मी झाली. रेडियस किती झाली r/2. तर अशा वेळेस जे ग्रॅव्हिटेशनल ॲक्सेलरेशन आहे जी ते काय राहील. हे प्रश्न आता समजला असेल तुम्हाला. मास डबल झालं, रेडियस हाफ झाली, तर जीच्या व्हॅल्यूवर त्याचा काय परिणाम होईल. हे गणित 1 मार्कांचे जे ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन्स असतात अशा ठिकाणी हे गणित येऊ शकतं. तुम्हाला पर्याय दिलेले असतात, पण त्याच्यासाठीही आपल्याला कॅल्क्युलेशन आलंच पाहिजे. म्हणून आपण तुम्ही व्हेरिएशन होऊ शकतं याच्यामध्ये, पण आपण आता बेसिक एक लेवल बघून घेऊ. बघा जीचे सूत्र काय, Gm/r². हे जी ओरिजिनल जीचं सूत्र असंच आहे. आता आपण न्यू जी काढू, नवीन. मग आता जी समजा आपण न्यू लिहू, नवीन काय नवीन येणार आहे तर जी एमची किंमत काय लिहिणार तुम्ही 2m. आरची किंमत काय r/2 कंसाचा वर्ग. मग आता आपण याचा वर्ग करू. मग आपण हे 2 इकडे घेऊ, 2 Gm. आरचा वर्ग काय राहील r², 2चा वर्ग काय राहील 4. आता हा सगळ्यात तळाखाली छेदालाय म्हणून हा अंशाला जाऊन याचा काय करावा लागेल आपल्याला गुणाकार. मग जीची व्हॅल्यू काय होईल नवीन जीची, तर जी न्यू इज इक्वल टू 8, 4 दुने 8 इंटू Gm/r². मग आता हे जे आहे जी न्यू, जो नवीन जी येतोय तो काय येतोय 8 इंटू ओरिजिनल व्हॅल्यू. मग ही जी ओरिजिनल व्हॅल्यू असेल तर ह्या ओरिजिनल व्हॅल्यूच्या ती किती येते 8 टाइम्स. किती येणार आहे 8 पट येऊ शकते. मग आता याच्यात व्हेरिएशन काय येईल, समजा मासच हाफ झालं आणि रेडियसच डबल झाली, तर अशा प्रकारचे गणित येतात. आणि आता तुम्ही किमती टाकून अशा प्रकारचे गणित सॉल्व्ह करू शकतात इझिली. तुम्ही याचा स्क्रीनशॉट घ्या. ओके, तर याच्यानंतर आता हा आपला पेज नंबर 8 वरचा लास्ट व्हिडिओ होता. लास्ट नाही आहे, अजून एक आहे जी व्हॅल्यू अफेक्टिंग द व्हॅल्यू ऑफ जी किंवा फॅक्टर्स अफेक्टिंग, ते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघू. तोपर्यंत अभ्यास करत राहा. थँक्यू फॉर वॉचिंग.